तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता बाबा हे इशूवरती खूप जास्त चिडलेले असतात. ते म्हणत असतात की ते मास्तर त्यांच्याबद्दल हिला साधी चौकशीही करावी वाटली नाही आणि कोण कुठली ती त्या अर्णवची बहीण अंजली हिच्यासाठी ही अगदी तिथे जाऊन थांबली. याला काय अर्थ आहे सुप्रिया? इशू, तू एकदा तरी मास्तरांची चौकशी केलीस का? त्यावर इशू म्हणत असते, बाबा अहो माझं आणि अंजलीताईंचं रिलेशन खूप चांगलं आहे. आम्ही एकमेकींना खूप वेळा भेटलो आहे आणि मी खरंच सांगते सॉरी, पण मला खरोखर मास्तरांची चौकशी करावी असं मनापासून नाही वाटलं. त्याबरोबर बाबा इशूला समजावतात. इशू बाळा, तुला कळतंय का तू काय बोलतेस? अगं आता तू नवीन नाती जोडायला निघालीस. नवीन नात्यांचं सुद्धा छोट्याशा रोपट्यासारखंच असतं. लक्ष द्यावं लागतं त्यांच्याकडे, तेव्हाच त्यांना बहर येतो. कळतंय का? त्यावर इशू म्हणते, हो बाबा समजतंय मला. त्यानंतर मग बाबा हे आता खाली बसून घेतात. तर इशू ही आता मनातल्या मनात विचार करायला लागते, असं का घडलं असेल? मला अंजलीताईंची एवढी काळजी वाटते, एवढी आपुलकी वाटते, मग मला मास्तरांबद्दल काहीच का वाटलं नसेल? तर दुसरीकडे आता आपला अर्णव हा एका जागी शांत उभा असतो आणि आज लावण्यामध्ये आणि इशूमध्ये झालेला संवाद अर्णवला आठवत असतो. लावण्या ही इशूवरती ओरडली होती, हे बघ हे माझं होणारं सासर आहे आणि हा माझा नवरा AR, ह्याच्यापासून लांब राहायचं आता, समजलं ना? वी आर एंगेज्ड. त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी मामा येतो आणि मामा अर्णवला विचारतो, अर्णव अर्णव पण अर्णवचं लक्ष नसतं. मामा अर्णवला हात लावतो. अर्णव म्हणतो, हो मामा बोल ना. मामा म्हणतो, लावण्याचं जे काही वागणं होतं त्यामुळे अपसेट आहेस का? त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणतो, नाही, नॉट दॅट रिझन मामा. आता ते तर माझ्या आयुष्याचा भागच होणार आहे. इट्स ओके, तू बोल ना, तू का बोलावलं होतंस? काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे असं म्हणत होतास ना? मग त्याबरोबर लगेच मामा हा अर्णवला म्हणतो, हो सांगायचं आहे ना. त्यावर अर्णव म्हणतो, हो मामा बोल. त्याबरोबर मामा अर्णवला सांगायला लागतो, अर्णव तू काहीही म्हण, पण मला ना जावई बापूंच्या वागण्यात गडबड वाटते. म्हणजे बघ ना, अचानक एकाएकी त्यांना फोन केला की तुमच्या बायकोची तब्येत एवढी खराब आहे, तरीसुद्धा ते अजून घरी आलेले नाही आहेत. हे कसं शक्य आहे बरं? नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय. मला खरंच का वाटतं असं राहून काय माहिती, मला नाही सांगता येत आहे. आपण अजूनही अंधारातच चाचपडतोय. त्याबरोबर आता या ठिकाणी राकेश हा पोहोचलेला असतो. आता राकेश हा घरी येतो आणि विचार करतो की मगापासून माझी इंदोरी जिलबी इथे होती, त्यामुळे मला इथे येता येत नव्हतं. पण चला आता फायनली मी इथे आलो आहे. पण असाच जाऊ शकत नाही, कारण घरात दुसरं कोणी नाही, पण तो मामा तर माझ्यावरती नक्की संशय घेईलच. मग काय करू? आणि मग लगेचच तो दारगशीवरती डोकं आपटतो आणि म्हणतो, अरे रे जरा जास्तच लागलं, पण असू दे, आपल्याच फायद्याचं आहे. आणि मग तो तिकडनं आतमध्ये येत असतो. तर अर्णव मामाबरोबर बोलत असतो की मामा हो, पुराव्यांचा शोध सुरू आहे, मी पाटीलला सांगितलं आहे. आता मामाही अर्णवला म्हणत असतो की अरे अर्णव, मग लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लाव, लवकर ते सगळे पुरावे एकदाचे शोधून काढ. आता इथे हे सगळं राकेश ऐकतो आणि मग राकेश हा मुद्दामून धावत आल्याचं नाटक करत म्हणतो, कुठे आहे माझी अंजली? किती लागलं आहे तिला? किती बरं नाही आहे? त्याबरोबर अर्णव म्हणतो, अहो जिजू शांत व्हा, रिलॅक्स, ताई आता व्यवस्थित आहे. आणि मला आधी हे सांगा, तुमच्या डोक्याला हे सगळं काय लागलं? त्यावर मामासुद्धा म्हणतो, हो जावई बापू, अहो भरपूर लागलं हे. त्याबरोबर लगेचच राकेश सांगायला लागतो, अरे अर्णव तुला काय सांगू, मी ज्या क्लायंटच्या घरी गेलो होतो ना, तिथेच असताना मला फोन आला की अंजलीची तब्येत खराब आहे. मग जसाच मला फोन आला मी धावत पळत निघालो आणि मग अचानक खाली उतरता माझा पाय सरकला, तोल गेला आणि मी खाली पडलो. कितीतरी वेळ तिथेच पडून होतो. कोणाचंच माझ्याकडे काहीच लक्ष नव्हतं. पण मग तिथून एक माणूस चालला होता, त्याने मला उठवलं, पाणी वगैरे माझ्या तोंडावरती शिंपडलं. तेव्हा कुठे मला बरं वाटायला लागलं आणि म्हणून मी लगेच इथे धावत पळत निघून आलो आहे. मला सांगा कशी आहे अंजली माझी? इतक्यात आता लगेचच इथे फोन वाजलेला असतो. राकेश फोन उचलतो. तर इकडनं आता इशूचे बाबा विचारतात, राकेशजी काय मग कसे आहेत आता तुमचे मामा? तब्येत वगैरे सगळं व्यवस्थित आहे ना? त्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो, हो सगळं व्यवस्थित आहे. हो नाही झालं आहे, आत्ताच घरच्यांबरोबर बोलणं झालं आहे. नाही त्यांना नाही बघितलेलं अजून, पण हो चालेल हां. त्यानंतर लगेचच बाबा हे फोन कट करतात आणि अर्णवला म्हणायला लागतात, अर्णव अरे काय विचारतोय मी, कशी आहे अंजलीची तब्येत, खरंच सांग ना. अर्णव म्हणतो, जिजू खरंच म्हटलं मी, आता तशी आणि अशी दीदीची तब्येत ही एकदम व्यवस्थित आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका.
त्याबरोबर लगेचच इकडे राकेश हा चला बाबा भांड्यात पडलो असं खोटं नाटक करण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे आता आपण पाहतो की लगेचच फोन कट केल्यावर मामा हा राकेशला प्रश्न विचारायला जात असतो. तर राकेश म्हणतो, पहिलं मला माझ्या अंजलीला भेटू द्या, मग काय ते बघू, आपण बोलू नंतर. आणि मग लगेचच आता अर्णव आणि मामाच्यामधून जो इथे राकेश असतो तो पळ काढतो. आता राकेशने पळ तर काढलेला असतो, पण अर्णवला मात्र राकेशवरती अजूनही संशयच आहे. त्यामुळे आता कशा पद्धतीने अर्णव आणि मामा ह्या सगळ्याच्या शेवटच्या मुळापर्यंत पोहोचणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता आपण इथे पाहतो की मामा म्हणतात, अर्णव तुला कळलं नाही का किंवा जाणवलं नाही का जावई बापू खोटं बोलतायत ते? त्यावर अर्णव म्हणतो, का मामा, तुला का असं वाटतंय? त्यावर मामा लगेचच अर्णवला सांगायला लागतो, अरे अर्णव बघ ना, म्हणजे त्यांची जखम ही ताजी आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा पुरावा. आणि दुसरा पुरावा म्हणजे हा की नक्की एवढं कसं काय लागलं त्यांना? त्यांची ही जखम ताजी आहे, थोड्या वेळापूर्वी लागलेली, आणि मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात त्यांना कोणीच मदत केली नाही, हे कसं शक्य आहे? थोडासा विचार कर रे अर्णव. त्यावर अर्णव विचार करतो आणि म्हणतो, मामा तू काळजी करू नकोस, मी पाटीलला सांगतो, तो लवकर सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवेल. त्याबरोबर अर्णव हा लगेचच त्याच्या मित्राला म्हणतो की त्याबरोबर मित्र म्हणतो, हो रे, तू काळजी करू नकोस. तर आता दुसरीकडे इथे मामा म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरी मला राकेशजींबद्दल, जावईबापूंबद्दल सगळी माहिती शोधून काढायची आहे, म्हणजे काढायचीच आहे. काहीही झालं तरी सगळी माहिती मला हवी. मग मामा हा आता अर्णवची सगळी माहिती काढतो आणि ती आता देऊन टाकतो. तर दुसरीकडे इशू ही गुपचूप बाहेर हॉलमध्ये बसलेली असते आणि तिला आज घडलेला सर्व प्रकार आठवत असतो. आधी अचानक एंगेजमेंटवरून उठून फोन पिकअप केला, तेव्हा कळलं की बाई कोणतरी आजारी आहे. तिला मदत करायला गेले, ते अजून आलेच नाही आहेत. आमच्या घराच्या जवळ आहे ते घर, तरीही अजून आलेले नाही आहेत. नक्की काय गडबड आहे असा विचार आता ती करत असते. इतक्यात दुसरीकडे आपण पाहतो की तिला बाबांचे शब्द देखील आठवत असतात, इशू तू खूप चुकीचं वागली असाच, तुला तुझे बाबा कसे आहेत हे विचारावं वाटलं नाही. त्या राकेशजींबद्दलच्या घरच्यांची काही काळजी नाही, आणि त्या कोण कुठल्या ईश्वरीच्या अर्णवच्या बहिणीसाठी तू इकडनं गेलीस. त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी नमुताई येऊन बसते. नमुताई इशूला विचारते, इशू काय झालं गं? इशू म्हणत असते, नाही ताई काही नाही, मी ठीक आहे. त्यावर नमुताई म्हणत असते, इशू माझ्याशी खोटं नको बोलत जाऊ, मला सांग काय झालं? मनात खूप विचार आहेत ना तुझ्या? त्यावर इशू म्हणते, हो ना ताई, अगं मनाला खूप प्रश्न पडत आहेत, खूप, आणि ते मेंदूपर्यंत पोहोचतात सुद्धा, पण मेंदू उत्तरच देत नाही आहे, खाली असाच बसून राहिला आहे असं वाटतं गं. म्हणजे बघ ना, अचानक सगाई ठरते काय, माझी आणि राकेशजींची सकाळी असताना अचानक मास्तरांना हार्ट अटॅक येतो काय, मग राकेशजी तिकडनं निघून जातात काय, आणि आता एकाएकी हे एवढं सगळं घडलं आहे की मला कळत नाही आहे नेमकं काय घडलं आहे, नक्की काय खोटं घडलं आहे. मला त्या सगळ्याचं खूपच जास्त टेन्शन आलं आहे आणि म्हणून मला अस्वस्थ वाटतं आहे गं. काय करू, खरंच काही सुचायला मार्गच नाही आहे. त्याबरोबर ताई ही आता लगेचच इशूला सांगत असते, हे बघ इशू, तू ना फक्त एका प्रश्नाचं उत्तर बरोबर शोध, मग तुला बाकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप सापडतील. इशू म्हणते, कुठल्या प्रश्नाचं उत्तर ताई? त्यावर ताई इशूला सांगते, मला एक गोष्ट सांग फक्त, तुला काळजी कोणाबद्दल वाटते? त्याबरोबर इशू ही लगेचच उत्तर देत असते. तर लगेच आता ताई इशूला म्हणते, लगेच उत्तर देऊ नकोस, निवांत घरी जा, घरात बस आणि विचार कर, ओके? आता नमुताईने असं म्हटल्यावर ती तिकडनं निघून जाते. इशू मात्र थोडा वेळ तिथेच बसते आणि स्वतःही घरी जाते आणि विचार करते की नमुताई जे बोलली ते बरोबर होतं का, की चुकीचं होतं, नेमकं काय? आता हे सगळे विचार इशूच्या मनात फिरत असतात. तर दुसरीकडे लावण्या ही मामीकडे आलेली असते आणि ती मामीला सांगत असते की मी अर्णवला आणि त्या मिडल क्लास ईश्वरी देसाईला एकत्र पाहिलं ना की माझा पाराच चढतो. आज त्या दोघांना मी एकत्र पाहिलं आणि माझी एंगेजमेंट झाली आहे, हा सगळा माझा मूडच स्पॉईल होऊन गेला खरं तर. त्याबरोबर लगेचच आता इथे मामी म्हणत असते, लावण्य तुझं काय चुकतं आहे, तुला सांगू का? लावण्य म्हणते, चालता ना. त्यावर लगेचच आता समोर तिला मामी म्हणते, हो सांग बरं. त्याबरोबर मामी लगेच लावण्याला सांगते, तुझा सगळ्यात मोठा दोष, तू अर्णवचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करतेस, तू त्याच्या प्रेमात आहेस. प्रेम नाही, हक्क.
हक्क असतो या नात्यामध्ये, या लग्नामध्ये. तू अर्णववरती हक्क सांगायला सुरुवात कर की आता अर्णव माझा आहे आणि पूर्णपणे फक्त माझा आहे. एकदा का तू हे असं केलंस ना की मग बघ या सगळ्यामुळे काय घडतं ते. त्याबरोबर पुढे लावण्या म्हणत असते, उद्याच्या उद्या जर नाही मामींकडनं मुहूर्त काढून घेतला ना मी, तर बघाच तुम्ही आहे. त्याबरोबर लगेचच आता सगळेच जण हे एकाच्या विचारात गुंतलेले असतात. प्रत्येकाला काही ना काहीतरी टेन्शन असतं. तर लावण्याला असतं तिच्या एंगेजमेंटचं टेन्शन, तर दुसरीकडे अर्णवला आहे इशूपासून विरह झाल्याचं टेन्शन. अर्णव हा विचार करतोय, तर दुसरीकडे आता इथे लावण्या ही म्हणत असते, बघाच उद्या काहीतरी असं घडवून आणते ना मामी की त्या ओल्ड लेडीने स्वतःहूनच लग्नाचा मुहूर्त काढायला घेतला पाहिजे. पण असं काय करता येईल असा विचार आता लावण्या ही करत असते. मग आता लावण्या विचार करत असते, तिला सुचत नसतं. तर दुसरीकडे आपला अर्णव हा जो आहे त्यालासुद्धा आता टेन्शन आलं आहे की काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल. इतक्यात तो डोळे मिटतो आणि शांत बसतो. त्याला सगळीकडे हसरी खेळती इशू दिसत असते आणि त्याची आज झालेली लावण्याबरोबरची एंगेजमेंटसुद्धा त्याला आजच दिसत असते. त्यामुळे अर्णव हा फक्त इशूने जो काही त्याला गोष्टी सांगितल्या आहेत त्यांचा विचार करत असते. तर अर्णवला आठवतं लावण्यामध्ये आली आणि लावण्याने ईश्वरीचा केवढा अपमान केला, तिला केवढं घालून पाडून बोलली आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे ही गोष्ट अर्णवला कळत असते. अर्णवला आठवत असतं की लावण्या म्हणाली होती, तुझं क्लाउड किचन काय याच्या घरी शिफ्ट केलं आहेस का? नाही केलं असशील तर सांग. नाही केलं आहेस ना? नाही नक्की. हे बघ ईश्वरी, ARपासून लांब राहायचं. आता आमचं लग्न ठरलं आहे, त्यामुळे पुन्हा आमच्या जवळ यायचं नाहीस, कळलं तुला? त्याबरोबर आता इथे ईश्वरी मात्र काहीच बोलत नसते. लावण्या उगाचच अर्णवचा हातात घेऊन ईश्वरीला सांगत असते की आमचं लग्न ठरलं आहे, आम्ही आता नवरा बायको होणार आहोत, आमच्या मध्ये करू नकोस वगैरे. इशू मात्र लावण्याला काहीच उलट उत्तर देत नसते. उलट ती लावण्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की लावण्या मॅडम, हे बघा तुम्हाला जसं वाटतंय तसं काहीच नाही आहे. खरं तर अंजलीताईंची तब्येत बरी नव्हती आणि म्हणून मी त्यांना भेटायला इथे आले होते. पण लावण्या मात्र इशूचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. ती फक्त अर्णवचा हातात घेते आणि आता आम्ही नवरा बायको आहोत एवढंच सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर आता इथे अर्णवने लावण्याला इशूच्या समोरच सांगितलेलं असतं, 1 मिनटं लावण्या, हे बघ आपण जरी इन फ्युचर हजबंड वाईफ असलो तरीसुद्धा माझी आणि मिस इंदौरची मैत्री खूप चांगली आहे आणि आपलं लग्न झालं तरीही आमची मैत्री तुटणार नाही आहे. त्याचा आपल्या लग्नाचा आमच्या मैत्रीवर काही इम्पॅक्ट होणार नाही आहे. त्याबरोबर मग मात्र आता अर्णव हे सगळं आठवत असतो आणि शांतपणे त्याने डोकं बेडवरती टेकलेलं असतं. आता अचानक अर्णवला तिथे इशू येऊन त्याच्या शेजारी बसलेली दिसते. आता इशू तिकडे येते आणि इशू अर्णवला म्हणत असते, अर्णव सर. त्याबरोबर अर्णव इशूकडे बघतो आणि इशूला म्हणत असतो, मिस इंदौर, काय गं तू अचानक इकडे कशी काय आलीस, ती पण यावेळी? त्यावर इशू म्हणत असते, सर ते सोडा, पण मला तुम्ही सांगा, तुम्ही का अजून एवढे रात्र झाले तरी जागे आहात? त्यावर अर्णव हा काही उत्तर देत नसतो. इशू म्हणत असते, सर तुम्हाला झोप येत नाही आहे ना? आज दुपारी दिवसभरात जे काही घडलं त्या गोष्टींचे विचार मनातून जातच नाही आहेत ना? पण खरंच सांगू का तुम्हाला, हे बघा ह्या सर्व गोष्टींचा इतका विचार तुम्ही करू नका. खरंच गरजच नाही आहे ना. उगाच तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. शांत व्हा आणि शांत राहा, कळलं? त्याबरोबर अर्णव हा काही उत्तर देत नसतो. इशू त्याच्या बोटातली अंगठी बघते आणि त्याचा हात पकडत म्हणते, सर आज ही बोटात घातलेली एवढी छोटीशी अंगठी पण खरोखर खूप जड वाटते ना आज, बरोबर ना? अर्णव काही उत्तर देत नाही. इशू अर्णवला म्हणते, एक प्रश्न विचारू तुम्हाला? अर्णव म्हणतो, हो प्लीज विचार ना. कारण काय आहे ना, बऱ्याच वेळा तू मला प्रश्न विचारतेस पण तुझ्या प्रश्नात मला माझ्या प्रश्नांची उत्तरं सापडतात. त्यावर इशू अर्णवला म्हणते, जर मी आता तुमच्याकडे आले, तुमचा हात पकडला आणि तुम्हाला म्हटलं, सर कायमचे माझे व्हाल, तर तुम्ही काय उत्तर द्याल? त्यावर अर्णव म्हणत असतो, तू हा प्रश्न विचारण्या अगोदरच मी ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्या मनाला दिलं आहे आणि ते हेच आहे की मी कायम तुझाच आहे, कायम. त्याबरोबर इशू ही अर्णवकडे बघून हसते. तर अर्णव हा इशूचा हात तसाच ठेवतो आणि म्हणत असतो, पण आज जेव्हा तुला तुझ्या घरात साखरपुड्याच्या पाटावर बसलेलं बघितलं ना, तेव्हा मात्र
तेव्हा मात्र मनाला रियालिटी पटली आणि मग अर्णव इशूच्या हातातून आपला हात काढून घेत म्हणत असतो, आणि आता मला कळलंय आपण दोघं आयुष्यात कधी एक होऊ शकत नाही मिस इंदौर. आणि पुढे तो असंही म्हणतो, यापुढे मी जिवंत असेन पण फक्त श्वास घेत असेन, बाकी काहीच नाही. त्यावर मात्र आता इशूला अर्णवचे हे शब्द ऐकून खूप वाईट वाटतं. पण आता मात्र इशू आणि अर्णव ह्या दोघांच्याही हातात काहीच राहिलेलं नसतं. त्यामुळे आता इशूसुद्धा अर्णवला काही उत्तर देत नसते. ती आता शांत असते. अर्णव हा मात्र आता डोकं टेकून तसाच बसलेला असतो. इतक्यात अचानक त्याचा फोन वाजतो. अर्णव हा फोन उचलायला डोळे उघडतो आणि त्याच्या लक्षात येतं की इशू ही तिथे आलेलीच नव्हती, तर हा फक्त मला झालेला भास होता. तर आता आपण पुढे पाहतो की इकडे आता अर्णवला पाटीलने फोन केलेला असतो आणि पाटील हा अर्णवला सांगत असतो की सर, तुम्ही सांगितली होतीत तशी तुमच्या मेहुण्याची सगळी माहिती मी गोळा केली आहे. फक्त आता आपण भेटूया. माहिती सांगायला आपण भेटणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाचं आहे सगळं. त्यावर आता हे सगळं राकेश ऐकत असतो. अर्णव म्हणतो, ठीक आहे. जर एवढंच सगळं महत्त्वाचं असेल तर तू एक काम कर, तू मला कुठे भेटायला येऊ तो पत्ता मेसेज करून ठेव, मग मी तिकडे तुला भेटायला येतो. तर आता इकडे हे सगळं काही राकेशने पाहिलेलं असतं आणि आता राकेश हा विचार करत तिथे तसाच उभा राहिलेला असतो. तर दुसरीकडे इशू ही आता घरातली भांडी व्यवस्थित पुसून ठेवत असते. इतक्यात त्या ठिकाणी आई येते. आई इशूला म्हणत असते, इशू बाळा, आज एंगेजमेंट झाली नाही ह्याचं काही वाईट वाटून घेऊ नको. देवाच्या मनात जे असतं ते घडतंच. त्यावर इशू म्हणते, हो गाई, मी एकदम व्यवस्थित आहे. ठीक आहे, मी काळजी करू नको माझी. त्यावर आई इशूला म्हणत असते, पण इशू बाळा, तुला एक बोलू का गं? नाही म्हणजे बाबांशी अजून या विषयावर बोललेली नाही आहे मी, पण खरं सांगू, आज घरात जे घडलं ना ते मला जरा विचित्र वाटलं. म्हणजे अचानक तुमच्या सगाईच्या दिवशीच मास्तरांना हार्ट अटॅक काय येतो, अचानक राकेशजी निघून काय जातात, आणि आज जेव्हा मास्तरांना हार्ट अटॅक आल्याचा फोन राकेशजींना आला ना तेव्हा ते काहीतरी वेगळेच वाटले. म्हणजे आपण एवढ्या दिवसांपासून ओळखतो ते राकेशजी ते नव्हतेच. कदाचित त्यांना टेन्शन आलं असेल म्हणून ते तसं वाटलं असावं मला. त्याबरोबर लगेचच आता इशूलासुद्धा आठवायला लागतं की खरोखरच हो, जेव्हा मास्तरांना अटॅक आल्याचं इथे कळलं होतं त्यावेळेस खरोखर राकेश किती पॅनिक झाला होता. इशू म्हणते, आई मला काय वाटतं माहिती आहे, आपण थेट उद्या आले की त्यांच्याशीच बोलून घेऊ. आई म्हणते, असं म्हणतेस, बरं, आणि तिकडनं निघून जाते. तर आता दुसऱ्या दिवशी राकेश हा घरी आलेला असतो आणि तो म्हणत असतो की मग आता आपण साखरपुड्याचा विधी उरकून घेऊ. त्यावर आता लगेचच आई बाबा त्याला सांगतात की आता आपण पुन्हा साखरपुड्याचा घाट घालायला नको, आता आपण लग्नाच्या विधीमध्येच साखरपुडासुद्धा करून घेऊ. त्याबरोबर लगेचच आता राकेश म्हणतो, बरं काहीच हरकत नाही, आपण तसं करू, पण मग लग्न तरी लवकर करू. मग मी आज मंदिरात जातच होतो तर माझ्याबरोबर ईश्वरीजींनासुद्धा घेऊन जाऊ का? नाही म्हणजे लग्नाचा मुहूर्त काढायला होईल. त्याबरोबर लगेचच आता आई आणि बाबा दोघं पण एकमेकांकडे बघतात आणि सोबत म्हणतात, अजून तुमचं लग्न काय साखरपुडाही झालेला नाही आहे, त्यामुळे एकत्र मंदिरात जाणं. त्याबरोबर आता इकडे अर्णव हा पाटीलला कॉल करतो आणि पाटील हा त्याला सांगतो की या सर, मी तुम्हाला लोकेशन पाठवलं तिथे. तर दुसरीकडे आईबाबांनी राकेशला नकार दिलेला असतो, पण तरीही आता इशू ही राकेशबरोबर देवळात आलेली असते आणि आता ती राकेशला विचारत असते, राकेशजी, मला माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर द्या. तुम्हाला ज्यावेळेस मास्तरांना हार्ट अटॅक आला, हा फोन आला, त्यावेळेस तुम्ही ओव्हर पॅनिक का झाला होतात? आता मात्र राकेश या प्रश्नाने जरा घाबरतो. तर दुसरीकडे आता अर्णव आणि पाटील हे दोघंजण एकमेकाला भेटलेले असतात. पाटील अर्णवला म्हणत असतो, सर, तुमच्या बहिणीचा हात खूप चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडला आहे, खूप. अहो, तो वकीलच नाही आहे. आता हे ऐकून अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. अर्णव जोरात ओरडतो, व्हॉट? त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.